नाशिक शहरातील अंबड लिंक रोड भोर टाउनशिप प्रभाग क्रमांक 26 येथे अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। नळातून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत असून त्याचा आर्थिक भारही वाढत आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप आणि इतर जलजन्य आजारांची लक्षणे दिसून येत आहेत। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। यामुळे आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला आहे। काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तांत्रिक तपासणी करून दोषी ठिकाणांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याची गुणवत्ता नियमित तपासावी, दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करावा, जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका नयना जाधव व सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून तसं बघितलं तर या प्रभागामध्ये हा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून आहे। गेल्या 8-10 दिवसापासून या ठिकाणी मलनिसरण म्हणजे जे ड्रेनेजचं पाणी असतं ते पिण्याच्या लाईनमधून येतं। नागरिकांनी वेळोवेळी नगरसेवकांकडे तक्रारी केलेल्या आहे, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केलेलं आहे। अक्षरशः इथली परिस्थिती अशी झाली आहे का ते पाणी पूर्ण काळं फुटतंय का त्याला तुम्ही हातसुद्धा लावू शकत नाही। आणि महापालिकेची यंत्रणा जी आहे ती पूर्ण उडवाउडवीचे उत्तर देते। तुम्ही इथं सर्व नागरिकांशी सामान्य चर्चा केली तर हे जे पाणी यामुळं येथील लहान मुलं, काही नागरिक आजारी, परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करते, निर्डावलेले आहे। अधिकारी या ठिकाणी काम करताय। आमची महापालिकेला विनंती आहे, महापालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की हे जे अधिकारी असं चुकीचं काम करताय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना बडतर्फ करण्यात यावं किंवा निलंबित करण्यात यावं। हे पाणी हे महापालिकेचे अधिकारी पिऊ शकत नाही। असाच प्रसंग मागे 4 महिन्यापूर्वी पण झाला होता। आम्ही पाण्याचे सॅम्पल चेक करायला दिले होते जे अधिकारी राऊत साहेब यांच्याकडे, तर ते सॅम्पलचे रिपोर्ट सुद्धा आजपर्यंत नागरिकांना दिले नाही का ते पाणी खरंच शुद्ध आहे का नाही पिण्यायोग्य। आणि नगरसेवक साहेबांना समस्या दिल्यानंतर नगरसेवक सभागृहात समस्या मांडताय, प्रशासनाकडे मांडताय, परंतु नगरसेवक साहेबांचं असं म्हणणं आहे सर्वच की अधिकारी आमचं ऐकत नाही। जर हे लोकप्रतिनिधी जे नागरिकांनी निवडून दिले त्यांचे अधिकारीच ऐकत नसेल तर नेमकं आम्ही नगरसेवक आमच्या कामाचे नाही की अधिकारी कामाचे नाही, आम्हाला प्रश्न पडायला लागलाय। आमची विनंती आम्हाला शुद्ध पाणी देण्यात यावं, इतकीच एक चांगली विनंती आहे। नाहीतर आम्ही हे सगळं पाणी घेऊन महापालिकेच्या दालनात घुसल्याशिवाय राहणार नाही। त्यांना पाजू डायरेक्ट पाणी पाजू अधिकाऱ्यांना। ऐका ना, एवढंच सांगा। गेल्या 8 दिवसापासून आमच्या एरियामध्ये भोर टाउनशिपमध्ये दूषित पाण्याची समस्या आहे। तर आज आम्ही नगरसेविका ताईंना बोलवलेलं होतं तर त्यांनीही बघितलं, त्यांनीही नगरपालिकेमध्ये फोन केले अधिकाऱ्यांना, पण ते म्हणाले की ते लोक आमचं ऐकत नाही तर मग तुम्ही बसलेले कशाला खुर्चीवर? आणि आज नागरिकांना एवढं दूषित पाणी पाजायचं, लहान मुलं आहे त्यांच्या घरामध्ये, वृद्ध लोक आहेत, मग त्यांची आजारी पडले तर हे भरपाई कोण देणार आहे किंवा कोणाला काही कमी जास्त झालं तर कोण हे करणार आहे? आणि आम्ही हे लोकप्रतिनिधी निवडून दिले कशासाठी? आमचं म्हणणं ऐकण्यासाठीच ना। आणि असं जर एवढं दूषित पाणी आलं तर कसं होणार? काल एक तर शनिवार होता, पाणी आलेलं होतं, आज रविवार, लोकांना पाण्याची गरज आहे आणि पाणी कशासाठी म्हणून लागत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागतं। आणि हे एवढं दूषित पाणी म्हणजे त्याचा वास इतका घाणेरडा येतोय की तो वास सुद्धा घेवत नाही, तर ते पिण्यायोग्य किंवा वापरायोग्य कसं आम्ही वापरणार? तर याची तुम्ही दखल घ्यावी, नाही तर मग आम्हाला नगरपालिकेवर मोर्चा काढायला किंवा ते पाणी तुम्ही पिऊन दाखवावं किंवा तुम्ही वापरून दाखवावं ते पाणी जे तुम्ही आज एवढ्या नागरिकांना पाजताय। आणि जिथे काही फुटलंय तर तुम्ही ते दखल घ्या ना, तुम्ही ते अधिकारी निवडलेले आहेत ना तिथे घ्या आणि लगेच आम्हाला टँकर पाठवा, कारण पाणी नाही आहे। मग तुम्ही ते एक अधिकारी पण ठेवा ना की कुठे ड्रेनेज लाईन फुटली आहे, कुठे पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली आहे, ती लगेच तुम्ही दुरुस्त केली पाहिजे ना। आणि आज सगळ्यांचा प्रश्न आहे, आज एवढे लाखो लोक जनता पाणी पाईप पिते आणि शिवाय आमच्या भोर टाउनशिपचा नाही प्रत्येक ठिकाणी हे असे प्रॉब्लेम होत आहेत। आणि पावसाळ्याचे दिवस
तुम्ही आज एवढे कोटींचे कामं करताय, तर मग हे नळांचं काय आहे तुम्हाला? तर आमची एवढीच दखल आहे की तुम्ही हे कामं पटकन करावे आणि टँकरची व्यवस्था लगेच करावी. दैनिक भ्रमर प्रतिनिधी मंगेश एरंडे.